प्रफुल्लचे बाबा काय करायले व लेकराच्या रूम मध्ये इकडं? अगं काही नाही. जरा ते आपल्या बेडरूमचा लाईट शॉर्ट झाला वाटतं, तर त्यामुळं मग ते छोटा लाईट लावला होता. मग ते मला जरा वाचायचं होतं म्हणून मी इकडं आलो. प्रफुल्ला म्हणलं तू तिकडल्या माझ्या रूममध्ये जाय म्हणलं लेकरायला घेऊन. मी आजच्या दिवस इकडे झोपतो म्हणलं, उद्या दुरुस्त करून मग तिकडे झोपता येते म्हणून मग मी आलो इकडं. मला जरा वाचन करायचं होतं, त्यासाठी तिकडं काही दिसेना गेलं होतं मला, म्हणून मी इकडं आलो. बघ बोल ना, काय म्हणते? अगं काय नाही व जरा बोलायचं होतं म्हटलं. आता वाचन तुमचं जरा लय महत्वाचं आहे का? देता वेळ जरासा 5 मिनिटं? नाही नाही शांता, जे काय बोलायचं ते बोल ना. आहे माझ्याकडे वेळ, असं काही एवढं हे झालं नाही. तू बोल ना काय बोलायचं ते. आणि कांता आली इथं, शेवंता आली, काय महत्वाचं आहे की काय? हो ना भाऊजी, महत्वाचं आहे म्हणून तर आम्ही आलो तिघी जणी इकडं. तुमच्या रूम मध्ये गेलो होतो, पण मग प्रफुल्ल म्हणला की बाबा तिकडं माझ्या रूम मध्ये गेलेत म्हणले झोपायला, म्हणून मग आम्ही इकडं आलो. बघा आता शांताच तुम्हाला सांगन काय आहे काय नाही ते. बाप्पा, काय खुशखबरी हा का दुसरं काही सांगायचा विचार चाललाय दोघी तिघीचा तुमच्या? बाबा नाही हो, खुशखबरी म्हणजे का आता मी सांगते. आई सांगायच्या आधी तुम्हाला, आपल्याला बाहेर फिरायला जायचंय. बाहेर? बाहेर कुठं जायचंय? आई सांग नाही. अव आपल्याला माथेरान, लोणावळा, तिकडं लेण्या वगैरे आहेत म्हणे, एकविराईचं दर्शन घ्यायचे. आणि आमचा विचार चालला होता आपण सगळीकडे फिरायला जाऊता जरा 7-8-10 दिवसासाठी, मजा येते सगळेजण सोबत. हाव घरचीच गाडी आहे म्हणून मी म्हटलं मग आता घरी राहून राहून लय बोर जीव झालाय. आता एवढं वय झालंय माझं, आपण एवढं दिवस तर नव्हतो गेलो, कधी 2-3 दिवसासाठी गेलो होतो. पण आता सगळेजण हाय म्हटलं, कांता बी हाय, तर आपण सगळेजण बाहेर फिरून येऊता. मला फार इच्छा व्हायली हो, घरी राहून राहून लय बोर जीव झालाय बघा माझा. चला की जाऊता. 7-8 आणि 10 दिवसासाठी म्हणायली तू? वय अगं एवढे दिवस बाहेर कसं राहता येईल ग? आणि तुला माहित आहे माझा गुडघा पाय दुखतो, एवढे दिवस कसं राहायचं बाहेर आपण? मला नाही सहन होत ग आता शांता, पहिल्यासारखं जास्त वेळ उभं राहणं चलणं होत नाही माझ्यानं. त्यामुळं मग एक काम करा ना, तुम्ही सगळेजण जाऊन या ना. मी राहतो, घराची रखवाली बी होते आणि सगळं बघतो बी, झाडाला पाणी बी टाकणं होते मला. मी राहतो ना घरी, तुम्ही सगळे मिळून जाऊन या की. काय व्हायले, तुम्ही 7-8 दिवस राहा, 10 दिवस राहा, काही प्रॉब्लेम नाही. मी घर सांभाळतो, सगळं करतो, मला माझं सगळं करून खाता बी येते. जा तुम्ही सगळेजण जाऊन या. नाही हो बाबा, तुम्हाला एकट्याला घरी सोडून कसं जा 7-8-10 दिवसासाठी आम्ही बाहेर? तुम्हाला सोडून नाही जाता येतो. चला तुम्ही बी सोबत चला. काही नाही, गुडघे पाय वगैरे काही दुखत असतील ना आपल्याला, असं पण रात्रीच्या वेळेला आराम करायचंच असते कुठं ना कुठं तरी. रूम तर करावंच लागतील आपल्याला, जिकडे जायचं तिकडं त्या साईडला रूम जरी केली तर संध्याकाळच्या टायमाला तुमच्या पायाला मी गुडघ्याला पायाला तेल लावून देते की मसाज करते. अहो बाबा, सगळेजण परिवार असला की सगळं खुशी वाटते, चांगलं वाटते. आता तुम्ही घरी राहतो म्हणाले, आम्हाला नाही तेवढं करमणार हो बाबा. चला हो, तुम्ही असले की मजा येते अजूनच जास्त. लेकरं आहेत बाबा बाबा करतात, त्यामुळं ना बाबा तुम्ही चला बरं. तुमचं काय तर दुखत असेल ना तर ते मी मसाज करून देतो, दादा बी करते, आणि त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही चला, नाही म्हणूच नका. बघा आता मी इतक्या दिवसानंतर इकडं आले आणि मग आपल्याला आता नंतर परत माझं जर गेलं की येणं होत नाही, काय नाही बाबा. किती दिवस तुमची एवढी लेक म्हणायली, चला की हो बाबा. हो भाऊजी, तुम्ही असल्याशिवाय मजा बी येत नाही, काही नाही. चला, सगळ्यात घरातले मोठे धाटे तुम्ही, आणि तुमच्याच हातात सगळं आहे, तर त्यामुळं ना तुम्ही आले तर बरं वाटेल सगळ्याला, सगळा परिवार छान वाटेल. त्यामुळे ना भाऊजी तुम्ही चला गड्या. चला व चला, सगळेजण म्हणायले तर आता पोरं तुम्हाला उद्या दिवसभर पोरी सुना आपल्या त्या बी म्हणतीला, त्यामुळं ना एवढं हे करू नका. चला गप, तुम्हाला येणं तर कसं बी हायच. तुम्हाला कोणी 7-8 आणि 10 दिवसासाठी घरी एकट्याला सोडून जात नाही, काही नाही. तुम्ही गप चला बरं, काही बोलू नका. चला बरं बाप्पा, चला येतो. तुमचं आता एवढं म्हणणंच आहे सगळ्याचं, तर येतो. मग मात्र जास्त मी असं म्हणजे तुम्ही दूर दूर फिरायला जर जाऊ लागल्या तर मग मी तिथं रूम केलेली जिथं आहे जवळचं, तर तिथं मी राहतो, दिवसभर आराम केला तरी काही प्रॉब्लेम नाही. जिथं जिथं महत्त्वाचं आहे तिथं तिथं मी येतो बघायला. पण असं म्हणजे एकदमच मला सगळीकडे नेऊ नका फिरायला. आणि कसं मला तेवढं होणार बी नाही, काय नाही, त्यामुळं म्हणायलो बघ. आता माहिती बाबा बी तयार झाले. आई आता काही टेन्शन नाही, मस्तपैकी जाऊता. थँक्यू बाबा, थँक्यू. तुम्ही यायले त्याबद्दल थँक्यू सो मच. चला तर मग सगळा परिवार येणार म्हणजे सगळ्यात जास्त मजा येणार. एक आता जाऊ द्या, चांगलं झालं सगळं. मग आता करा आराम वगैरे करा तुम्ही. अगं हो, पण जायचंय कधी ते तर सांग. बाबा
आता उद्या तर होत नाही आपलं, कारण उद्या आपली पॅकिंग वगैरे करावं लागते, खायचं प्यायचं घ्यावं लागते, सगळ्या गोष्टी चिवडा वगैरे करून घ्यावा म्हणलं, थोडे शंकरपाळे लड्डू वगैरे करून घ्यावं म्हणलं. आता 7-8 दिवसासाठी बाहेर राहायचे म्हणल्यावर बाहेरचं खाऊन पण माणसाचं पोट भरत नाही ना. घरचं जरासं घरचं तर घरचंच राहते किती केलं तरी. म्हणून म्हटलं मग जरा पोह्याचा चिवडा वगैरे, मुरमुऱ्याचा चिवडा, शंकरपाळे, थोडे काटे शेव वगैरे सगळं काही करून घेता येते, लड्डू वगैरे करून घेता येतात. घरून असलं म्हणजे चांगलं, आणि धापाटे पराठे वगैरे सगळं काही जे काही खराब होत नाही, 10-8-10 दिवस चालतं तसं काहीतरी घेता येते करून घरून. बाहेरचं तर मग किती खा, पोटच भरत नाही हो बाबा. हॉटेलचं तेवढं काही जेवण टेस्टी नसते, काही नसते. त्यामुळं मग म्हटलं आपण उद्या दिवसभर सगळं करण्यातच वेळ जाते, आणि परवा दिवशी सकाळी आपला 4-4:30ला भाऊ म्हणून लागला, प्रफुल्ल दादा म्हणून लागला की सकाळी 4 वाजता 4:30 वाजता आपल्याला गाडी इथून हलवावीच लागणार म्हणला. त्यामुळं मग मी म्हणलं बाप्पा उद्या दिवसभर तर होत नाही, काही नाही, परवा दिवशी आपल्याला निघता येते. नाही का आई बाबा, असा आमचा सगळ्याचा विचार चालला होता. आणि मग आता त्याच्यासाठीच तर मग आमचा विचार म्हणलं की बा तुम्हाला एकदा कानावर टाकावं, म्हणून मग आम्ही आलो होतो इथं. आता काय उद्या जाणं होत नाही, काही नाही. उद्या तुम्हाला कोणतं तुमचं काय काम असेल तर ते तुम्ही करून टाका, म्हणजे काय काम असेल तुमचं बाहेरचं कुठलं इकडलं तिकडलं तर करून टाका. परवा दिवशी आपल्याला निघायचंय म्हणजे निघायचंच. बरं ठीक आहे. मग जाता येते परवा दिवशी. उद्याचं काय आहे तर ते जाऊन येतो मी, जरा शेताकडे चक्कर मारून येतो, बघतो काय आहे काय नाही ते, मग निघू त्या परवा दिवशी. बरं ठीक आहे. मग करा आराम तुम्ही, तुम्हाला वाचायचं तोपर्यंत वाचा. मी एक काम करते, आपलं दुसरी एक रूम आहे ना तिकडं कांतासोबत जाऊन झोपते मी. कांता बी एकटीच आहे म्हणलं. आणि कसं ते शेवंतासोबत झोपू लागली कांता, पण ते आपलं ही आंबू आहे ना संध्याकाळच्या टायमाला उठायली रडायली, तर ते मग त्याच्यामुळं कसं व्हायले कांताची झोप पूर्ण व्हायना आली. मग मी म्हणलं कांताला म्हणलं मी तुझ्या संग झोपते म्हणलं, आणि त्याच्या दोघी मायलेकीला झोपू दे म्हणलं. मग एक काम करू ता तुम्ही इथं झोपा, आराम करा, मी त्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन आम्ही दोघी जणी झोपतो तिकडं. एक काम करा ना मग, तुम्ही दोघी जणी इकडे झोपा, तू आणि कांता इकडे झोपा, मी जातो तिकडच्या रूममध्ये. कसं मला काय डिस्टर्बही होणार नाही, काय नाही, मी मनानं मी जितके वेळ वाटलं तितके वेळ वाचन करतो. तुम्ही दोघी झोपा इकडं, आणि शेवंत आता जाते तिच्या रूममध्ये, तुम्ही झोपा इकडं दोघी जणी. झोपता का मग तिकडं जाऊन तुम्ही? आम्ही झोपाव का इकडं? हो मी जातो तिकडं, तुम्ही झोपा इथं. बरं जा मग जा. चल गय माय, जायचं या खुशीमध्ये. मला तर रात्रभर झालं झोपच नाही रे देवा. आज दिवसभर मस्तपैकी काय काय करून घ्यायचंय, पण कामानं बी लय वैताग येते रे देवा. हे करा ते करा, आज लय पॅकिंग करायची, खूप सारे कपडे घ्यायचे येतं, थंडीचे दिवस होतं, लेकरायला घ्यावं लागतात तर कपडे खूप जास्त, अंगावरचं ते हे त्या बॅगा भरावं. आमच्या 4 बॅगा भरतील, बाकीच्या याच्या किती भरतील रे देवा. गाडीत तरी बसायला जागा होईल का? पसारा जर एवढा असेल तर. पण जाऊ दे, काही होत नाही बापा. 10 दिवस मस्तपैकी बाहेर राहायचं, खायचं प्यायचं, मजा आहे. घरचे काम करणं किटकिट नकोच रे देवा. जीवाला 10 दिवस तरी सुकून भेटला पाहिजे, जीवाला शांतता वाटली पाहिजे. इकडं फिरा तिकडं फिरा, भारी मजा येणार आहे मस्तपैकी. संध्याकाळच्या टायमाला दुसरी रूम करून राहायचं, किती छान ना बाबा. किती दिवस झाला असं कधी आम्ही आमच्या घरी असताना पण आम्हाला कधी माझ्या आईवडिलांना पण एवढे दिवस बाहेर नव्हतं नेलं, आणि इकडे आल्यावर तर कुठं जायला भेटलं नाही. बरं झालं आता मस्तपैकी 8-10 दिवसासाठी बाहेर म्हणल्यावर तर काय बघायचं कामच नाही. एक नंबर काम झाला. आता आजचा दिवस कधी जाते की हेच वाट बघून आहे ना. उद्या सकाळची 4 कधी वाजतात की गाडीत कधी बसू की गाडी इथून निघते कधी की मी याचीच वाट बघायले. शिला आज एवढ्या लवकर? हवं हो माय ताई, काय सांगू तुम्हाला. रात्रभर झालं मला झोप नाही, मी डोळ्याला डोळा नाही. खुशीमध्ये मी असं 4दा उठून त्या घडीकडे बघायले, सकाळ केव्हा होते की दिवस केव्हा निघते की. मला झोपच नाही बघा, तुम्हाला काय सांगू. खुशीमध्ये अगं एवढं येड्यावानी करू नको ग शिला. रात्रभर झोपणार नाहीस तर कसं होईल सांग बरं मला. मग आपल्याला बाहेर फिरायला जायचे, तब्येत वगैरे अचानक खराब झाली तर मग तुला राहावं लागेल इथंच. तर झोपायचं ना येड्यासारखं, काय करायचं, जायचं तर हाय आपल्याला माहीतच आहे ना. आता दिवसभर कुत्र्यासारखे कामं लागतील आपल्याला, आणि आता रात्रीच्या टायमाला झोप भेटणार नाही, काय नाही आपली. संध्याकाळच्या टायमाला आपल्याला
सगळं खाया प्यायच्या वस्तू हे ते सगळं करावं लागणार आहे. संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी खायला जे लागणार आहे काही नाही ते रात्रीच करून घ्यावं लागते. शंकरपाळे चिवडान लड्डून हे तर दिवसभर होतील, मात्र रात्रीचं खाणं उद्यासाठी काय लागणार आहे काही नाही ते रात्रीच बनवावं लागणार आहे. रात्री झोपत नाही काही नाही, सकाळी 4 वाजता निघायचं मला आपल्या रात्री 1-1:30 वाजल्यापासूनच उठून लेकराला आंघोळी बिंगोळी घालून सगळे आंघोळी बिंगोळ करून कपडे वगैरे सगळे मशीनला लावून बाकीचे सगळे कामं आटपून हे ते करून मग सगळा याच्यातच येळ निघून जाते. सकाळचे 4:15 आपल्याला घराच्या बाहेर पडायचंय. मग रात्रभर झोप झाली नाही तर तब्येत खराब होणार नाही का शिला? असं काऊन येडावानी केलं? रात्रभर झोपाव ना गप, जायचं तर हायच आपल्याला कसे बी. अव ताई तुमचं सगळं बराबर हाय, पण मला झोप तर यायला पाहिजे. अव हे घरचं काम करून करून कंटाळून गेला होता जीव. ते 10 दिवस म्हणलं तर मला ते खुशीच मावं ना गगनामध्ये माझी. तुम्हाला काय सांगू, एवढं लाईफमध्ये मला अशी खुशी भेटली नसेल. 10 दिवसासाठी बाहेर जायचंय त्याच्यासाठी तर मी एवढं मला रात्रभर माझ्या मनाला चैनच नाही. ते 100-12 तरी घडी बघितली असेल मी ती किती वाजले, केव्हा जायचं केव्हा निघायचे आणि केव्हा सकाळ होईल दिवसभर केव्हा काय काय करू म्हणून. पॅकिंग करायची हेच विचार करू करू मी काय काय घेऊ, मला कोणते कोणते कपडे लागणार होतं, काय काय लागणार आहे हेच विचार माझ्या मनामध्ये रात्रभर झाला चालू आहे. तुम्हाला काय सांगू, मी येडी नाही तर काय आहे, मला येडं जरी म्हटलं तरी चालते. मी एवढं येड्यावानी वागले रात्रभर. तुम्हाला काय सांगू, मला खुशीच मावा ना हल्ली खरं जर सांगायचं म्हटलं तर. खुश व्हायसारखीच गोष्ट आहे. तूच नाही, मला बी रात्री 4 वेळा जाग आली पण डोळा लागू लागला माझा. कारण मला माहीत होतं जर आता रात्रभर झोप नाही भेटली तर दिवसभरही भेटत नाही. दुसऱ्या दिवशी रात्री निघायचं म्हणजे सकाळी 4 वाजता निघायचं, दुसऱ्या दिवशी रात्रभर आपल्याला कामच लागणार, हे करा ते करा. त्यानिमित्त म्हणजे त्या याच्यानं मला कसं ते विचार करूनच मला डोळा लागू लागला बघ. काही नाही, आता पॅकिंग बिकिंग करायचं त्या टायमाला तर हे होऊन जाईल. मग दुपारी जर थोडासा 1-2 घंटे आराम भेटला तर झोप, मग त्या टायमाला कर आराम जर असा. नाही तर त्या टायमाला म्हणशील मला जर रात्री निघायचे उद्या सकाळी निघायचे, तर या याच्यानंच अशी जागी राहशील तर खरंच बिमार पडशील. मग काय फिरशील तिकडं, आम्ही फिरणार आणि तू काय दिवसभर काय रूममध्ये झोपून राहणार की काय? नाही व माय, एक काम करते, आज दिवस पटकन आता आपण स्वयंपाक करून घेऊता पटपट, म्हणजे आंघोळी बिंगोळी करून घेऊता पहिले आणि स्वयंपाकाला लागूता गरमागरम पटपट जेवण बिवणं करते ना, पटपट आटपूता सगळं. आणि मग काय करते 2 घंटे झोप काढते. उठल्याच्या नंतर तिघून उठल्याच्या नंतर मग ते चिवडा बिवडा लड्डू बिड्डू करून घेतात. ते सगळं झालं की मग नंतर पॅकिंग करून घेऊता. पॅकिंग केल्याच्या नंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे झाला की मग संध्याकाळचा स्वयंपाक बिपाक करून घेता येते. मग रात्री आता भेटला जर असा वेळ नाही भेटला तर मग चालते असं बी दिवसा. मग आता 1-2 घंटा आराम भेटला तरी होऊन जाते तेवढ्या याच्यामध्ये माझं. आणि कसं सकाळी 4 वाजता निघणार आहो ना आपण ताई, तर त्या टायमाला मग कसं गाडीमध्ये डोळा लागून जाते सकाळी. त्यामुळं ना मग तेवढं काही वाटत नाही, काही नाही. आणि असं आता एवढी खुशी व्हायली की ते झोपण्याचं मला काहीच वाटत नाही. तुम्हाला खरं सांगते बघा, तुम्ही काय बी म्हणा मला. बरं ठीक आहे माय. शीला मीना आता मागे आता बाई आल्या वाटतं. काय करायला ग दोघी जणी इथं बसून सकाळी हा? आता बाई काही नाही, मी बी थोड्या वेळापूर्वीच उठले बघा. आले असं 2 मिनिटं बसले तितक्यात तुम्हीच आल्या बघा. हो ना आता बाई, मी तर लय लवकर उठले सकाळी जायचंय म्हणून. मग झाडझूड केली बघा ना, सगळी अंगणाची झाडझूड झाली, सगळं झालं, झाडाला पाणी दिले. आता घरातलं सगळं आवरावरी करता. चहा ठेवते मी तुम्हाला, तुम्ही तोपर्यंत दाता बित घासून घ्या. अंगण झाडून झालं होतं मग तर दोघी जणी गप्पा कशाला ठोकत बसल्या इथं सकाळी. तुम्हाला कळणार काय आज किती कामं होतं, कशाला बसल्या पटपट आटपाव की. मी म्हणल्याशिवाय तुमच्या डोक्यात प्रकाश उघडत नाही वाटायले, खोलत नाही काय की तुमचं डोकं नाही का? स्वतःला कळायला पाहिजे ग. तुम्ही का लहान हा का? घरच्या सुना हा की तुम्ही? पटपट करून घ्यायचं हे ते काय राहते काय नाही. आता म्हणायली की आत्याबाई तुम्ही दात घासा चहा ठेवते म्हणून. माझे दात काही की तवाचीच घासणं झाले, तवाच घासून बसले दात मी. अजून चहा नाही काही नाही, कशात काही नाही. कांताई तिकडे उठून बसली. अगं कळायला पाहिजे ना तुमच्या दोघीला, गप्पा ठोकत बसल्या इथं. आणि मी ना तू म्हणतेस की मी आत्याबाई आताच उठले. इतक्या उशिरा उठणार राहते का? लवकर उठावं असते की आज तुला माहित नाही जायचंय ते. आता बाई तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपले होते, तिकडे चिंटूला झोपच येईना गेली. त्यानं 2-4 वेळेस उठवलं मला रात्रीच्या टायमाला, म्हणून ते सकाळी डोळा लागला माझा. नाही तर एवढ्या उशिरा मी उठत नाही. तुम्हाला माहित आहे की मी माझ्या रूम मध्ये असल्यावर सकाळी लवकर उठून अंगण बिंगण झाडून चहा रेडी राहते माझा कवाय बी गॅसवर. तुम्ही येता किचन मध्ये चहा वत म्हणता तेव्हा वतत नाही का सांगा बरं? बस झालं तुमच्या दोघीचं लेक्चर देणं, हे सांगणं ते सांगणं. उठा लवकर जाऊन करा पटापट जा.
दिवस जाईल आजचा कामामध्ये, तुम्हाला माहित नाही का? रात्री तुम्हाला आराम भेटणार नाही, काय नाही. मग नंतर म्हणसाल की मला मग गाडीत झोप आयलंय, मला झोप यायली, मला कसं किनच व्हायलंय, मला फिरा वाटेना, मी रूममध्ये झोपतो इकडं तिकडं असं करत राहसाल दोघी बी. त्यापेक्षा काय करा, पटापट आवरा, दिवसभर तुमची कामं संपणार नाहीत. आणि ते चिवड्याचं आणि शंकरपाळ्याचं काम मी तुम्हाला पीठ वगैरे कांत्याला म्हणतो चुरून द्यायला लावते, शंकरपाळे वगैरे तळून काढा. आणि चिवड्याचं काय आहे साहित्य ते मी कापून देते कैचीनं, कांदा चाकून. आणि मग नंतर ते तुम्ही करून घ्या. बाकीचं काही मी आवरणार नाही, काही नाही. मग आम्हाला पॅकिंग राहते, तेवढी तुमच्या दोघीला मदत करते बघा. शेवंताला बघते विचारून काय करू लागते का, लड्डू बिड्डू करते का म्हणून विचारते तिला. जमते केलं तर तिनं करल, नाही तर मग तुमच्या दोघीवरच सगळं काम राहणार आहे आजचं. आटपा पटापट बसू नका इथं. हो हो करता आम्ही. चल शिला चल लवकर चल.